तर थँक्यू सो मच महागुरु, थँक्यू सो मच आमचे हिंदीचे रॉकस्टार प्रवीण गायकर सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. पाच चांगली स्पर्धा. आता बी गटातली पहिली प्रेस मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला संघ असेल कर्तेश्वर मोठे भिंगार आणि त्याला फाईट करत असताना संघ पाहायला मिळेल गौरी स्पोर्ट वलवली. या दोन संघांदरम्यान ही लढत पाहतोय. टॉस जिंकलाय मॅच मध्ये कर्तेश्वर मोठे भिंगार टीमने सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. तो मात्र गौरी स्पोर्ट वलवली टीमला. सलामीची जोडी कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन सलामीवीर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. फलंदाज रत्नदीप चौधरी आणि त्याला साथ देत असताना ऋषिकेश चौधरी ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. भरपूर चांगली स्पर्धा. अगदी आज स्पर्धेचा पहिला डे नाईट आपण पाहतोय ना. अगदी भरपूर प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आपण लाईव्ह मध्ये पाहतोय. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. चला ऑफिशियल अंपायर्स मॅचला सुरुवात करा. लगेच आपण सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल तो मात्र प्रतीक घोगरे. हा मुख्य ट्रम्प कार्ड कर्तेश्वर मोठे भिंगारचा. ऑफिशियल अंपायर्स देखील आमचे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. सांडे पारकर सर, त्याच्यानंतर सत्यवान काकडे सर या ऑफिशियल जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर आमचे ऑफिशियल तिसरे अंपायर्स सुनील तांडे सर बेलवणी यांनी देखील पाहता आज त्रिवेणी संगम आणि अनेक स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगली आपण पंचांची भूमिका पाहतोय. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये बेस्ट निवेदक म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने ज्यांचा उल्लेख करत असतो ते आदरणीय आमचे महागुरु MD गडगे सर या स्पर्धेमध्ये जॉईन आहेत. आमच्या समेत आपण पाहतोय रॉकस्टार प्रवीण गायकर सर. किमान पहिलाच बॉल इनसाइड आउट. बॉडीला चोकून फटका एक्झिक्यूट केलाय. कव्हर मधून ठीपला चेंडू निघून चाललाय. या स्पॉटलाईनच्या बाहेर पहिला चौकार. चौकाराला फलंदाज रत्नदीप चौधरी याच्या बॅटमध्ये आपण पहिल्याच बॉलवरती चौकार पाहिला. वैयक्तिक संघाचं अकाउंट 4 धाब्यानं ओपन केलाय. सेकंड बॉल थोडंसं प्रहार करण्याचा प्रयत्न लगेच बाकअप दिला जातं. गोलंदाज प्रतीक घोगरे याच्या माध्यमातून आणि फेकला हा डॉट चेंडू. 5 षटकांची मॅच आहे. 2 पॉवर प्लेचे षटक असतील आणि त्या षटकामध्ये चांगला स्टार्ट आहे. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलवले टीमला आणि तो स्टार्ट देण्यासाठी सध्या सलामीची जोडी रत्नदीप चौधरी आणि ऋषिकेश चौधरी. पुढचा बॉल थोडासा फ्रंट फुट वरती आले. लाईन खराब आहे, लेंथ खराब आहे. याच पंचांचा इशारा की वाईट. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 5 या आकड्यावरती. पहिलं षटक म्हटलं तर मॅन्डेटरी पॉवर सर्कल षटक आणि त्या षटकामध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागतात कारण की अवघ्या 2 षटक सर्कलच्या पार असतात आणि त्याच्या कारणास्तव तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागते. तेच करत असताना थोडंसं चेंडू हवेमध्ये प्राइस झाला. क्षेत्ररक्षक नाही सेफ लँडिंग झाला बॉल आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली. एका धावेला प्राधान्य देत असताना स्ट्राईक रोटेट केले फलंदाज रत्नदीप चौधरीनं. आता इन ॲक्शन मध्ये फलंदाज तुम्ही पाहता ऋषिकेश चौधरी हा फलंदाज सध्या स्ट्राईक वरती आलाय. पहिला षटक आहे. चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. गोलंदाज प्रतीक घोगरेची 3 बॉल 6 धाबा. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्याच्यानंतर मागील 2 बॉलवरती भरपूर चांगली लेंथ लाईन गोलंदाजी केली. इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न. चांगला फटका ऑफ साईडला केलेला. चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षका टीप मध्ये उचलती फेकती तोपर्यंत संधी साधली. डब्बलला प्राधान्य दिला. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिला षटक थोडासा पहिल्याच बॉलवरती चौका. त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी अचूक टप्पानं भेदक मारा अशी गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये प्रतीक घोगरे प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खालेला. जिथे विकेटची संधी. पहिला विकेट मैदानातून बाहेर. ऋषिकेश चौधरी पहिला धक्का गौरी स्पोर्ट वलवले टीमला. शेठ काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य
नेवाली राजेश शेठ आपण इथे आलेला आहात यावर आपण व्यासपीठावर त्यांच्या समवेत गावदेवी एंटरप्राइजेस आदरणीय विनोद शेठ चौधरी वलवली यांचं आगमन इथे झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यावं आपले स्वागत आहे. ॲडव्होकेट अरुण पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे. संदीप शेठ आदेई, ॲडव्होकेट रोशन पाटील कलंबली आणि भालचंद्र फडके या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत आहे. तर पहिला फलंदाज मैदानातून बाहेर झाला तो मात्र ऋषिकेश चौधरी. आता नवीन फलंदाज विशाल चौधरी, विशाल चिंद्रेकर हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल प्रतीक, हा प्रॅकर होता. पुन्हा चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा विकेटची संधी. क्षेत्ररक्षकात दुसऱ्या अक्षमध्ये कॅच ड्रॉप जीवनदान दिलं आणि इथे मात्र तोपर्यंत संधी होती. या बॉलवरती पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली. अंतिम बॉलवरती सिंगल आली आणि अंतिम बॉलवरती सिंगल आल्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धाबाला संघ 9 या आकड्यावर त्यानं एक विकेट गमावला. सध्या बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलवली टीमनं मिनिटांमध्ये पेकावे लागतील. जर तुम्ही एक्स्ट्रा टाइम खर्च केला तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये अतिरिक्त एक्स्ट्रा प्लेयर सर्कलच्या आतमध्ये घेऊन केला लागेल. डिसिप्लिन शिस्त पद्धती स्पर्धा पाहतोय. अहमदाबाद चषकाचं हे दमदार आयोजन आपण पाहतोय. कोपरे गावाच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली प्रतीक घोगरेनं. 9 धावा त्या षटकामध्ये आल्यात आणि एक धक्का फलंदाज ऋषिकेश चौधरी मैदानातून बाहेर झाला. सेकंड षटक गोलंदाज साहिल जगे हा दुसरा ट्रम्प कार्ड. कर्तेश्वर मोठे भिंगा टीमचा गोलंदाज पाहतोय. स्पीड अप अंपास आपण देखील ऑन करा. सेकंड षटक समोर फलंदाज पाहिलं तर विशाल चिंद्रकर हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 9 धाबाला चांगली गोलंदाजी झाली. दुसऱ्या षटकामध्ये थोडासा दाबायला वेग दाबा लागेल कारण की वलवली संघ विचार केला तर अगेन्स्ट तेवढा ताकदीर संघ तो मात्र कर्तेश्वर मोठे भिंगार आणि त्या संघासमोर एक चांगलं टार्गेट आपल्याला नक्की सेट करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला चांगलं स्टार्ट डबा पहिल्याच ओव्हरमध्ये जरूर 9 धाबाला. मात्र या सेकंड पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला प्रतिप्रहार करावा लागेल. तो प्रयत्न करत असताना चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पकडला झेल. धक्का क्रमांक 2 दुसरा विकेट. विशाल चिंद्रकर मैदानातून बाहेर. साहिल जगेनं आणि तिथे दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलवली टीमला फलंदाज बाद झाला. विशाल चिंद्रकर हा दुसरा धक्का लागला. मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला ना कर्तेश्वर मोठे बिंगा टीमच्या संघनायकानं आणि त्या निर्णयावरती सत्ता तरी मी म्हणेन ठाम गोलंदाजी केल्या. जिथे धाब्यांसाठी परिश्रम संघर्ष करावा लागतो वलवली टीमला. सेकंड ओव्हर सेकंड पॉवर प्ले साहिल जगे ज्याचा वापर केला दुसरा ट्रम्प कार्ड आणि तेवढीच चांगली गोलंदाजी मॅच मध्ये पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. मुकेश शिलाटकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. थोडासा लाईन मधून भटकला गोलंदाज साहिल जगे. लगेच पंचांत तिथे दंडित घोषित केला आणि आव्हान तर या बॉल मध्ये धाव ऍड केले जाईल. संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. समोर मुकेश इन अक्षमध्ये एक अनुभवी खेळाडू टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू त्याची पाठची इनर एज आणि इथे हा तिसरा धक्का फलंदाज मुकेश शिलाटकर मैदानातून बाहेर.
प्रेशर टाकले सध्या बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलवली टीम वरती, कारण की 3 फलंदाज बाद झाल्या. फलकावरती धाबा पाहिजे तर अवघ्या 10 धाबा. मॅच मध्ये पार्टनरशिप हव्या, क्रिकेटचं सी पार कंट्रोल करून मॅच मध्ये केलं करावं लागेल. सध्या बॅटिंग करत असताना वलवली टीमला मुकेश सेलाटकर ज्याच्यावरती पूर्णपणे विश्वास होता आणि तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना साहिल जगेनं या ओव्हरमध्ये सलग पाक टू पाक दुसरा धक्का दिला. बॅटिंग करत असताना वलवली टीमला 3 फलंदाज बाद झाले. टीमची जबाबदारी जी काही ना ती स्वीकारावी लागेल. फलंदाज रत्नदीप चौधरी ज्याच्यावरती आता पूर्णपणे अपेक्षा धरून बसला टीम वलवली आणि त्या अपेक्षेला भरणं द्यावं लागेल. अंतिम षटकापर्यंत चांगला खेळ करावा लागेल मॅच मध्ये रत्नदीप चौधरीला. समोर फलंदाज मनीष पाटील हा मैदानाच्या आतमध्ये इन झाला. ऑन हॅट्रिक गोल्डन बॉल सुरू होता. ऑन साइडला खेळला अलाउंड द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये उचलतील फेकती सिंगलला प्राधान्य, पण हे करावं लागेल. प्रवीण आपण विचार करतो ज्याच्या वेळी विकेट जातात, ज्याच्या वेळी डॉट चेंडू येतात, ज्याच्या वेळी तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील ना त्यावेळी तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या. ती रणनीती ती स्ट्रॅटेजी मॅच मध्ये आखावी लागेल गौरी स्पोर्ट वलवली टीमला. समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज रत्नदीप चौधरी प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पाठची इनरज झाली. शॉट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतात. पण मॅच मध्ये डॉट चेंडू येतात, मॅच मध्ये विकेट जातात आणि हे करत डोकेदुखी राहिली सध्या गौरी स्पोर्ट वलवली टीम साठी. संघ 11 या आकड्यावरती षटक क्रमांक दुसरा मार्ग असता. चांगली गोलंदाजी करत असताना साहिल जगे 4 इथं पहिलं षटक पिकला. प्रतीक घोगरेनं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलाय. सध्या गोलंदाज साहिल जगेनं अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला. चढ मध्ये हा बॉल डिलेव्हर केला आणि सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. धावगतीला ब्रेक लावून ठेवला, डिस्ब्रेक लावून ठेवलाय. सध्या गोलंदाजी करत असताना कर्तेश्वर मोठे भिंगा टीमला दोन्ही गोलंदाजांना 100% योगदान 100% कमिटमेंट मॅच मध्ये दिली. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतं. मागील 3 बॉल निर्धाव फेकल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस अवघ्या फलकावरती धाबा पाहायला मिळते. संघ 3 बाद 11 या आकड्यावरती. वलवली क्रिकेट टीम के खास यहाँ पर समर्थक मटालू शेठ जिनका यहाँ पर आगमन हो चुका है. बिल्कुल आइए मटालू शेठ, इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर कमेटी की ओर से आपका यहाँ पर हम स्वागत करते हैं. तर थँक्यू सो मच महागुरु. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस 11 धावा फलकावरती आल्यात. पण मागील 12 बॉल मध्ये काय केलं हे विसरावं लागेल सध्या गौरी स्पोर्ट वलवली टीमला. आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये आम्हाला काय करायचं हे मनामध्ये ठासावा लागेल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. वारंवार डॉट चेंडू येतात. हे डोकीदुखी राहिल्या मॅच मध्ये सध्या बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलवली टीम साठी. मी पहिलं देखील म्हटलं होतं जर तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील ना तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या. धावफलक थोडस हलतं ठेवा, मात्र ती रणनीती जोडता येत नाहीये वलवली टीमला. पदतालिकेचा वापर केला. चेंडू हवेमध्ये ताकद कमी आहे. क्षेत्ररक्षकाला पकडलाय झेल. संपला फलंदाज मनीष पाटीलचा खेळ. हा धक्का क्रमांक 4 चौथा धक्का गौरी स्पोर्ट वलवली टीमला. चंद सेकंड स्पेल घेऊन आला गोलंदाज प्रतीक घोगरे आणि पहिल्याच बॉलवरती सेकंड बॉलवरती विकेट. पुढचा बॉल समोर आशिष पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. प्रहार करण्याचा प्रयत्न. गुडनेस स्पॉटवरून चेंडूला टेक ऑफ केला आणि इथे मात्र
हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं। मॅच मध्ये मी पहिलं देखील म्हटलं सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल, धावफलक अलत ठेवावं लागेल, त्याच्यानंतर येणारे मोठे फटके मॅच मध्ये फायटिंग टोटल उभारू शकतं। तो मात्र बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट बलबली पुढचा बॉल आपल्या चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा विकेटची संधी क्षेत्ररक्षक आहेत पकडण्याची, संपला आशिष पाटीलचा केला 5वा धक्का बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलबली टीमला। गोलंदाज मैदानातून बाहेर झाला, टीम थोडंसं पाकफुटीवर त्याला प्रेशर निर्माण झालाय सध्या गौरी स्पोर्ट वलबली संघावरती। काय गोलंदाजी केली दोन्ही गोलंदाजांना, अगदी चाप सोडली आपल्या नावाची। प्रतीक गोगरेनं गोलंदाज साहिल जगेनं चांगली गोलंदाजी साकारली, 3 षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटवरती बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट बलबली संघाची धावसंख्या पहिली संघ 11 या आकड्यावरती। 5 सलग 4 बॉल निर्धाव फेकल्यात गोलंदाज प्रतीक घोगरेना आणि लो स्कोर सध्या पलकावरती पाहायला मिळतं। पुढचा बॉल हा प्रकार थोडासा वेटान ऑच केला, कबर मध्ये केला, डीप एक्स्ट्रा कबरला क्षेत्ररक्षक आहेत, उचलती फेकती, सिंगलला प्राधान्य, थ्रो थोडीशी अचूक होती, पाकअप सुंदर आलं आणि तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला। हलवापणे प्रवास सुरू सध्या बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलबली टीमचं। याचं कारण असं मुख्य सर्व 3 फलंदाज बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डर देखील टासली, 5 विकेट गमावल्या, त्याच्या कारणाचा थोडासा धावेसाठी आता शिरकाव होता मॅच मध्ये। एका धाबेनं संघ पुढे सरसावलाय, संघाची धावसंख्या पाहिली संघ 12 या आकड्यावरती। मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे वंचित ठेवला, पहिला बॉल वरती चौकाला, त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा मॅच मध्ये केला। कर्तेश्वर मोठे बिंगा टीमला ओहो ट्रिपल अचित यू मिस आय विल टॅपरेट इट फर्निचर डिस्ट्रॉय तक्का 6वा बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलबली टीमला। ची लढत असणार आहे। जित्तू 11 जानुमान नेरे विपक्ष स्कायरा 11 हे दुटणे। स्कायरा 11 म्हटलं तर ठाणे ग्रामीण मधले एक जबरदस्त पुरस्कर्ते पॅकर्स आकाश पाटील शिरडोन यांनी पुरस्कृत केलेला संघ, या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकी ते संपन्न होणार आहे। तर 3 षटकांचं केस समाप्त झालं। 18 चेंडूच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलबली अडचणी खाली सापडलाय, कारण की धावा अवघ्या फलकावरती पाहायला मिळतील। संघ 12 या आकड्यावर त्यांना विकेट गमला 6, त्याच्या कारणासह संघावरती पूर्णपणे प्रेशर आणि प्रेशरमय वातावरण सध्या वलबली टीम साठी निर्माण झालं। 4था षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल, 3रा ट्रम्प कार्डचा वापर केलाय कर्तेश्वर मोठे बिंगा टीमने। गोलंदाज प्रीतम घोगरे हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती। 12 बॉल मध्ये किमान मी म्हणेन 30+ जरी दाबा बनला तर सेकंड 17 मध्ये फाईट करू शकतं गौरी स्पोर्ट वलबली। मात्र त्याच्यासाठी एखाद्या फलंदाजाला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल। हा प्रॅकर थोडासा लेट केला, फटका अगदी चांगला होता, अगदी फाईन रिचमध्ये केला हा फाईन फटका, या फटक्यानं दिलासा दिला जाईल वलबली टीमला। मिती 4 ठोकला चौकार। चार धावेच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय। संघाची धावसंख्या पाहिली संघ 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। फलंदाज सुयोग त्याच्या बॅट मधून आपण हा चौकार पाहिला। पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार प्रीतम घोगरे।
इथं थोडीशी लाईन पाहावी लागेल. या पंचांचा इशारा की बॉल वाईट या अतिरिक्त धाव ही जोडली जाईल. अतिरिक्तच्या मदतीनं संघ 17 या आकड्यावरती 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारली. मात्र या षटकामध्ये थोडंसं आक्रमण करण्याचा प्रयत्न सुयोग करत असताना मॅच मध्ये प्रहार केला. पटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत आवाक्याचा फायर. दॅट इज द मायटी पॉवरफुल टोकलाय षटकार. पाठ टीमची जबाबदारी स्वीकारते फलंदाज सुयोगच्या पॅटमधून आपण एक चौकार एक षटकार पाहिल्याच्या फटक्यानं दिलासा दिला जाईल. गौरी स्पोर्ट वलवली टीमला 6 विकेट गमावत तरी देखील धावांसाठी संघर्ष करतो. मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचं आणि त्याच्यासाठी टीमची जबाबदारी घेते फलंदाज सुयोगना. वैयक्तिक 3 बॉल 11 धावांचा योगदान सध्या मॅच मध्ये दिलाय वलवली टीमला. पिल्लेची रचना चेंज केली जाते विकेटसाठी झालं हे सातत्यानं रचलं सध्या कर्तेश्वर मोठे पिंगा टीमला आणि त्याच्या कारणास्तव 6 फलंदाज मैदानातून पाय चालत प्रेशर आला आणि त्याच्यानंतर प्रेशर रिलीज करत असताना फलंदाज सुयोगना टीमची जबाबदारी घेतली. थोडासा लेटकट केल्याचा प्रयत्न शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज प्रीतम गोगरेना आणि हा तुम्हाला निर्धाव चेंडू पाहायला मिळता. ही चांगली रणनीती शरीरापासून दूर बॉल ठेवण्याची रणनीती आखल्या मॅच मध्ये सध्या मोठे भिंगा टीमना. पदतालिकेचा वापर केला. पटका चांगला बाकस कवलेच्या ठोक्यावरना. दॅट इज अ मायटी पॉवरफुल हिट. हा दुसरा तडाखा दिलाय फलंदाज सुयोगना. हा षटकार पाच चांगला केस साकारतोय सध्या सुयोग. मैदानाच्या आतमध्ये 6 विकेट गमावलेत मात्र तो स्वतःला दाखवतो की माझ्यामध्ये प्रोटेक्शन आहे, माझ्यामध्ये क्षमता, मी स्वतःला सिद्ध करू शकताना तोच हा खेळ करत असताना मॅच मध्ये खरं तर गौरी स्पोर्ट वलवली टीम साठी फलंदाज सुयोग वैयक्तिक 17 धावांचे योगदान दिले. संघाची धावसंख्या पाहिली 29-29 आकड्यावरती. 18 मध्ये तब्बल आपण विचार केला तर अवघ्या खर्च केले होते त्या मात्र 12 धावा बॅटिंग करत असताना नक्कीच गोलंदाजी करत असताना मोठे बिंगा टीमनं आणि त्याच्यानंतर सुयोगची केली अगदी चांगली मॅच मध्ये थोडीशी संजीवनी बुट्टीचं काम करतोय तो मात्र बॅटिंग करत असताना वलवली टीम साठी. पुढचा बॉल गोलंदाज या प्रीतम थोडस स्टेशनचा स्पर्धे धाव घेण्याची संधी मात्र नकारलाय तिथे फलंदाज रोहनना आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 29-29 धावा षटक क्रमांक 4 मार्गस गोलंदाज प्रीतम घोगरा गोलंदाज 1 चौकार 2 षटकार 1 वाईट तब्बल 17 धावा खर्च केले या षटकामध्ये प्रीतमना. अंतिम बॉल सर्ड मध्ये फेकण्याचा प्रयत्न, लाईन चांगली होती, लेन चांगली होती, अंतिम बॉल देखील डॉट पाहायला मिळता. सलग मागे 2 बॉल बॅक टू बॅक निर्धाव फेकले. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघ 6 बाद बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलवली 29-29 आकड्यावरती. यानंतरची लढत असेल जितू 11 जानुमान नेरे विपक्ष स्कायरा 11 हे दुटणे या संघासाठी दुसरा पुकार आहे. स्पर्धेचे नियमावली आहे. पहिले सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या टॉस कक्ष मध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. खेळाडू कक्ष थोडासा शांत पाहायला मिळतं वलवली टीमचा कारण की 6 पर्यंत बाद झाले. धावा अवघ्या 29. 4 षटकांचं खरं तर खेळ समाप्त झाला. 29 धावा धाव पुस्तकावरती. शेवटचं षटक या बॉलिंग ट्रॅक वरती 4था ट्रम्प कार्ड कर्तेश्वर मोठे बिंगा टीमचा हा गोलंदाज पाहायला मिळेल. अविनाश हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. 29 धावा किमान या ओव्हर मध्ये तुम्हाला 20 तरी धावा बनवावे लागते तेव्हाच एक चांगलं टार्गेट सेट करू शकतो. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट वलवली सुयोग सध्या तो नॉन स्ट्राईक वरती, स्ट्राईक वरती फलंदाज रोहन हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. प्रहार करावा लागेल मॅच मध्ये, हवा रॅकेटचा वापर हे नक्कीच करावा लागेल आणि तो खेळ साकारला जाईल का. गोलंदाज तयार अविनाश जाधव.
पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही. क्षेत्ररक्षकाच्या बॅकवर्स कबलल्या टीप मध्ये आणि जोपर्यंत उच्चती फेकते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला, एका धावेला प्राधान्य देत असताना संघ 30 या आकड्यावरती. आता स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक वरती सुयोग फलंदाजाच्या पाठमधून आपण एक चौकात 2 षटकार पाहिलेत. आता त्या फलंदाजाला अंतिमच्या षटकामध्ये प्रतिप्रहार करावा लागेल, विस्फोटक पाना मॅच मध्ये अजमावा लागेल, तेव्हाच एक बॅटिंग टोटल उभारू शकता. बॅटिंग करत असताना गौरी स्पोर्ट बलबाली चला जास्त वेळ खर्च करता याच्याकडे देखील लक्ष द्या. मोठे बिंगाल वेळेची पाबंदी आणि त्यामध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करावे लागेल. सेकंड बॉल गोलंदाज तयार, अविनाश जाधव समोर सुयोग. आडवा बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न, 5 वेळी तुमच्या बॅटमधून जर सरळ बॅट दाबा येत असतील ना त्यावेळी तुम्ही आडव्या बॅटचा वापर करता, एक कुठेतरी तुमच्यासाठी ते कर्दनगार राहतं. आणि इथे मात्र आला डॉट चेंडू. अशा स्थितीमध्ये जर डॉट चेंडू गेला प्रेमिसर तर एक लो स्कोर तुम्हाला फलकावरती पाहायला मिळेल. त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवरती 10 अवया आणि अशा स्थितीमध्ये केले डॉट चेंडू गमवलं विकेट. मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेले गौरी स्पोर्ट वलवली टीम साठी. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार, अविनाश जाधव. बॅकफूट वरती पंच करण्याचा प्रयत्न सुरू होता, पाठाने चेंडूचा संपर्क झाला, थोडासा गतीमध्ये परिवर्तन केला, स्लोपर बॉल होता, बॅट पहिलं फिरवलं आणि त्याच्यानंतर शरीराला हा चेंडू बदललाय. लेग पास मध्ये सिंगल आली, एका धाब्याला प्राधान्य आणि संघ 31-31 या आकड्यावरती. 3 बॉल शिल्लक, किमान 2 मोठे फटके या अपेक्षा धरून बसत सध्या गौरी स्पोर्ट वलवली टीम. मोठे फटके येत नाही, वारंवार विकेट गमावला आणि त्याच्या कारणास्तव सध्या लो स्कोर फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज अविनाश जाधव, 4था ट्रम्पकार्ड, 5वा षटक. पुढचा बॉल वेगवान बॉल होता, शरीरापासून दूर गोलंदाजी ही रणनीती आखली कर्तेश्वर मोठे बिंगा टीमला आणि त्याच्यामध्ये त्यांना यश देखील मिळाला. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय, बासमर रिव्ह्यू. यस, ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स सुनील तांडे सर यांच्या माध्यमातून पाहणीवृत्ती केली जाईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल. मॅच मध्ये चुकलं कुठे ना तर एक चांगलं स्टार्ट मिळालं वलवल टीमला आणि त्याच्यानंतर वारंवार विकेट, जिथे आपण पहिलं सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं होतं आणि तिथे वारंवार विकेट गमावलं. बॅटिंग करत असताना वलवल टीमला तब्बल 6 फलंदाज, इट्स अ फेअर डिलिव्हरी, 6 फलंदाज बाद झाला आणि त्याच्या कारणास्तव सध्या लो स्कोर तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतं. अजूनही 2 बॉलात गोलंदाज अविनाश जाधव अवघ्या 1च धाव खर्च केली गोलंदाज अविनाशना. शेवटचं षटक भरपूर चांगली गोलंदाजी. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, धक्का क्रमांक 7, 7वा धक्का गौरी स्पोर्ट वलवली टीमला. दमदार गोलंदाजी या ओव्हर मध्ये 5 बॉल फेकले गोलंदाज अविनाश जाधवना आणि अवघ्या 1च धाव 1 फलंदाजाला बाद केलाय. अगदी चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक कसं फेकावा याचं ज्वलंत उदाहरण दिलं अविनाश जाधवना. कमालीचा षटक राहिला कर्तेश्वर मोठे पिंगा टीम साठी. धाबेवरती पूर्णपणे ब्रेक लावून ठेवलाय. चला स्पीडअप देखील करा. शेवटचा अंतिम बॉल आहे, नवीन फलंदाज पार्थ पालेकर हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 7 विकेट गमावल्यात, त्याच्या कारणास्तव लो स्कोर फलकावरती आलाय. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार, अविनाश जाधव समोर पार्थ. बॉलर तयार. अंतिम बॉल ऑफ साइडला केला, लावून द कार्पेट स्ट्रेट डाईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वेखाने आलेत, उचललं फेकलं आणि तोपर्यंत 2 धाबा चित्याच्या चपलाईने कंप्लीट केल्या. अंतिम बॉलवर त्याला 2 धाबा अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा केस समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये डबल तिरी 33 धाबा जमा केला. 34 धाब्यांचा लक्ष आता सेकंड सत्रामध्ये कर्तेश्वर मोठे बिंगा टीम समोर आहे. तर निश्चित स्वरूपात इथे नाणेफेक केली जाईल.
मी ॲडव्होकेट अरुण पाटील साहेबांना इथे आमंत्रित करतो. अरुण पाटील या, त्यांच्या समवेत ॲडव्होकेट रोशन पाटील कलंबली या मान्यवरांना मी ते आमंत्रित करतो. ॲडव्होकेट अरुण पाटील सरांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, हॅलो, 5व्या आणि 6व्या मागुरू क्रमांक. अरुण शेठ, थोडासा टॉस ओढवण्यापूर्वी मी तुम्हाला एक माहिती देतो या दोन टीम मध्ये की दुंद्रेपाडा दुंद्राई चषक झाला होता. त्या ठिकाणी या दोन संघांमध्ये पहिली लढत झाली होती. प्रथम दोन संघ एक दुसऱ्या समोर आले होते आणि 29 धावांचा टार्गेट होता नेरे संघाला 4 ओव्हरमध्ये. आणि तो टार्गेट चेस करत असताना नेरे संघाला शेवटी 1 बॉल 6 धावांची गरज होती. 7 विकेट आउट झाले होते आणि शेवटी सुशांतने तो 6 मारला आणि हाय व्होल्टेज सामना नेरे संघाने जिंकला. आणि पुन्हा एकदा तीच बिग फाईट आता पाहायला मिळेल. निश्चित स्वरूपात एका बाजूला सुशांत, एका बाजूला अविनाशला इथे पाहतो. ॲडव्होकेट अरुण पाटील सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होत आहे. बघूया कॉलिंगसाठी इथे प्रचारक इथे प्रचारण करण्यात आले होते खऱ्या अर्थाने. जितू थांबाचे आपण, जितू 11 नेरे संगणक इथे बघा, मोठी स्पर्धा आहे. निश्चित स्वरूपात आम्ही अविनाश कालन एक आदर्श संगणक म्हणून स्कायरा 11 क्रिकेट संघ दुटींचा ओळखला जातो. आपण नाणेफेक इथे गमावलेली आहे. नाणेफेक तुम्ही जिंकली असती, कोणता निर्णय स्वीकारला असता? बॅटिंगच घेतली, फलंदाजी. आणि यदा कदाचित प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आणि यदा कदाचित जर तुम्हाला त्यांचं क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली, तर सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये किती धाबा बनवण्याची तुमची संकल्पना असेल? कमीत कमीत 55 ते 60 धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर आपण खूप दूरवरून आले. यापूर्वी निश्चित स्वरूपात नेरे विपक्ष हे दुटणे अशी लढत खऱ्या अर्थाने दुंद्र्याच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली. दमदार लढत झाली होती आणि या सामन्याकडून सुद्धा प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत की तशाच प्रकारची लढत, संघर्षमय लढत या मैदानामध्ये बघायला मिळाली पाहिजे. काय मैदानामध्ये संघर्ष होणार? 100% होणार. चांगलाच सामना होणार आणि बिग फाईट सामना होणार. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व पाहतो. स्पर्धेचं तुम्ही दूरवरून आलेले आहात, घटक बनलेला आहात. आयोजन कसं वाटलं, काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन तर अप्रतिम आहे आणि सुंदर आहे आणि खेळायला पण मजा येणार. थँक्यू सो मच. हे होते अविनाश कालन, स्कायरा 11 आमचे मित्र आकाश शेठ पाटील शिरडोन यांनी पुरस्कृत केलेला संघ. नाणेफेक जिंकले निश्चित स्वरूपात जितू 11 जानुमान नेरे आणि प्रथमतः निर्णय वेट अँड वॉच या मान्यवरांचा सन्मान केला जाईल. ॲडव्होकेट अरुण पाटील सर यावर आपला सन्मान इथे केला जाणार आहे. तर ॲडव्होकेट अरुण पाटील सर, तर ॲडव्होकेट अरुण पाटील सर, ॲडव्होकेट रोशन पाटील सर, त्याचबरोबर संदीप काकडे सर आणि भालचंद्र फडके. बघा, संपूर्ण लोकशाहीचा 4था घटक आपण इथे पाहतो आणि त्यांचा यथोचित सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल. ॲडव्होकेट रोशन पाटील सर आहेत, ॲडव्होकेट अरुण पाटील सर, त्याचबरोबर संदीप काकडे, भालचंद्र फडके या 4ही व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. निश्चित स्वरूपात मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. भारतीय संस्कृती आहे, हिंदू परंपरा आहे की निश्चित स्वरूपात की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाते सुमनांजली, स्वागत नसे हा तर हा एक जीवाला, आणि तुम्हा सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 हा दैदित्यमान सोहळा. वळूया सामन्याकडे, रॉकस्टार प्रवीण यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. जीतने के लिए 30 गेंदों में 34 रनों की जरूरत है. चलते हैं मैच की तरफ. वलवली टीम क्या परीक्षा होगी, जो गेंदबाजी ताकत उनकी जानी जाती है. पहली गेंद के ऊपर इनसाइड आउट, कमाल का ये स्ट्रोक है और ये उससे बेहतर कैच. क्या कैच पकड़ी वहां पर, मेरे ख्याल से आशीष पाटिल के द्वारा इनसाइड आउट खेला था, लॉन्ग ऑफ का अंतर तय कर लिया और लगभग डीप एक्स्ट्रा कवर की तरफ दौड़ के गए और ये लाजवाब कैच ऑफ द नाइट. एक्शन रिप्ले आप देख सकते हैं दोस्तों. ये गेंद ओवर पिच थी, सीधे इनसाइड आउट खेलने का प्रयास किया था उन्होंने. ये देखिए बहुत अंतर तय कर लिया और ये कमाल का कैच, और इसी के साथ पहला करारा छटका भिंगार टीम को. सन्माननीय जगदीश शेलके यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. जगदीश शिर्के साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेकरिता आपण इथे आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. जगदीश शिर्के क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आमच्या गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने इथे केला जाईल. या शिर्के साहेब या आपला सन्मान इथे केला जाईल. खान रोड लाइन्स के ओनर मटालू सेठ खान, इनके ओर से भी शुभकामना आ चुके वलवली टीम को.
अष्टविनायक धाबा मालक आकाश शेठ काथारा आपका स्वागत करेंगे। विनोद शेठ चौधरी गावदेवी ट्रांसपोर्ट्स मंगल मूर्ति क्रेन सर्विस के ओनर गोवर्धन शेठ पालेकर आपका स्वागत करेंगे। हरिश्चंद्र चौधरी सर आपका स्वागत। सत्यवान मात्रे भाई आपका स्वागत करेंगे। जो वलवली टीम हमेशा जब मैदान के अंदर खेलती है तो बढ़िया परफॉर्मेंस रहता है और इस टीम के पैकर गौरी स्पोर्ट्स के सर्वर राजेश शेठ काथारा आपका हम स्वागत करते हैं। तो इस बार टप्पा बहुत नीचे रही सबमरीन डिलीवरी। देखिए लो स्कोर का मतलब इसका यह नहीं कि हल्के में ना लेना है यहाँ पर भिंगार टीम को। और आज भिंगार टीम को जिन्होंने पैक किया गया है वो है भिंगार के उप सरपंच प्रकाश भाई पाटिल, जिनके द्वारा इनके ओर से ये टीम को पैक किया गया। उनका स्वागत करेंगे। हमारे योगेश जी लाहने उनके ओर से, महेश जी लाहने इनसे ओर से भिंगार टीम को भी शुभकामनाएं। ये शॉट अच्छा इस बार इनफील्ड के ऊपर से क्लियर किया। फिर से एक बार खिलाड़ी दौड़ रहे वहां पर, कितनी खूबसूरत फील्डिंग नजर आ रही है। जरूर अपनी टीम के लिए इन्होंने रन बचाए मेरे ख्याल से 2, और इसी 2 रनों के साथ फिलहाल 2 रन जरूर पूरे किए दौड़कर, और इसी 2 रनों की मदद से और बिल्कुल आप देख सकते हैं यहाँ पर 2 रनों के साथ अपना खाता खोला और टीम की रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर। फिलहाल बात करेंगे 2 रन पाहुण्यांचे या ठिकाणी सर बाउंड्री चेक करतायत, तर विनंती असेल तत्पूर्वी आपण मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन झाला मित्रांनो। मिस्टर श्री विकास हाटे साहेब तो क्वालिटीज गार्डन कोपुली येथील रहिवासी आहेत मित्रांनो। विकासजी राठे साहेब ज्यांच्याबद्दल आपण विचार केलात तर इंडियन आर्मी मध्ये सुभेदार मेजर या पदावरती कार्यरत आहेत, जे ज्युनियर कमिशन ऑफिसर ज्यांची आपण नेहमीच नियुक्ती पाहतो। गेली 30 वर्ष भारत मातेची सेवा करतात मित्रांनो, आणि त्यांनी सर्व्हिस जम्मू काश्मीर 2 वेळा सेवा केली आहे। राजस्थान, पंजाब, हिमाचल, नॉर्थ ईस्ट, सियाचीन या ठिकाणी करताना त्याने भारत मातेची सेवा केली आहे, आणि त्यांना या स्पर्धेच्या वतीने आम्ही करताना सन्मानित करणार, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने 24 बॉल अर्थात देण्यात आले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। सेफ आहे 2 धावा इथे वाचवल्या जातील। 2 रन बने स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। चलिए इस बार भी मिस्टर मिक्स लोग है, शॉट एक्स्ट्रा कवर में इस बार खिलाड़ी मौजूद है। क्या बढ़िया कैच, हल्के में ना लेना है क्योंकि ताकत है गेंदबाजी गौरी स्पोर्ट्स गावदेवी वलवली टीम की। और विकेट नंबर 2 बैक टू द डगआउट। सशस्त्र बलमध्ये खऱ्या अर्थाने ते कार्यरत आहेत, सीमेचं रक्षण करतात, आणि त्यांच्या माध्यमातून आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी इथे 2 डझन चेंडूची पूर्तता स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे। त्यांचा मी मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत। 30 वर्ष महागुरु खऱ्या अर्थाने त्यांनी भारत मातेसाठी या सेवेसाठी दिली, आणि आज आपण पाहू शकाल रहिवासी आहेत आज कोपुली गावामध्ये। एक अभिमानाची गोष्ट आहे की साहेब तुम्ही भारत मातेसाठी या भूमीसाठी खऱ्या अर्थाने दमदार योगदान दिलात, आणि आज तुमच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं की इंडियन आर्मी मध्ये कसा असावा मेजर, आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आज या व्यासपीठावरती आलात। स्क्रीनवर आपण पाहताय गेली 30 वर्ष या भारत मातेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने सेवा दिली असे विकासजी साहेब आपण यांना स्क्रीनवरती पाहताय। त्यांच्या समोर बाबा बिल्डर्स धनंजय शेठ पाटील साहेब आणि आमचे पीयूष केबल नेटवर्कचे ओनर संतोषजी मस्कर साहब यांना देखील पाहताय। तो बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ। देखिए आप थोड़ा सा धुंधलाई थे, आप साफ सुथरा क्लीन यहाँ पर आप पूरी तरीके से रोशनी नजर आ रही है। इस बार भी अच्छा शॉट मिडान के ऊपर से खेला है, और इस बार खराब फील्डिंग, रोकना चाहिए था इस गेंद को, और गेंद जाती हुई सीमा रेखा पार। 4 रन। चार रनों की मदद से 6 बने फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर। 25 गेंदों में जीतने के लिए 28 रनों की अभी भी आवश्यकता। फिलहाल पावर प्ले का ओवर ऋषिकेश चौधरी का अभी भी शानदार नजर आता हुआ। ये चौका रोकते तो बिल्कुल 2 रन भी वहां पर बच सकते थे। लाइन अच्छी है या नहीं, लेकिन शायद ऑफ स्टंप से बाहर। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। ये फ्रेश लॉट है दोस्तों। ये मैच आप देख रहे हैं ना, बी पोल
ये टूर्नामेंट का और बी पोल की ये फ्रेश मैच, जहां पर पहली मैच गौरी स्पोर्ट्स गावदेवी वलवली और करतेश्वर 11 मोटे भिंगार के बीच में। बड़ा शॉट खेला है, बल्ले के रडार में तो आई है लेकिन जाएगी सीधा स्टैंड में, सीमा रेखा पार, 6 रन। आणि त्यांचं शिर्के टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपण पाहतो, आखाती देशामध्ये सुद्धा त्यांचा एक ट्रॅव्हलिंग प्रवास सातत्याने आपण पाहत असतो। त्यांच्या शिर्के टूर्स अँड ट्रॅव्हल्स साठी जगदीश दादा शिर्के आमच्या गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या वतीने खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांच्या वतीने तुम्हाला व्यावसायिक दृष्ट्या मनपूर्वक आमच्या शुभेच्छा असणार आहेत। स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो, दोस्ती दुनियातील राजा माणूस आदई गावचा संदीप दादा यांना आपण स्क्रीनवर पाहताय। जास्तीत जास्त फिरण्याची त्यांना हौस, मग गोवा असू द्या किंवा शिमला, कुल्लू, मनाली किंवा थायलंड सारख्या मोठ्या मोठ्या देशामध्ये त्यांना तुम्ही सातत्याने फिरताना पाहताय। त्यांच्या समेत धनंजय शेठ पाटील ज्यांनी स्पर्धेसाठी आम्हाला सर्व ट्रॉफी दिला आणि माथेरान संघाचे बिग पॅकर दीपू शेठ माले अर्थातच आमचे गुरुनाथ शेठ ठाकूर यांना तुम्ही पाहताय स्क्रीनवरती। बघा स्माइल खूप सांगून जाईल, खुश आहेत जीवनामध्ये आणि स्पर्धेसाठी देखील त्यांचा दमदार योगदान। आणि संदीप काकडे मात्र एक शांत संयमी व्यक्तिमत्व मित्रांनो, नेहमीच दोस्तीसाठी काय पण म्हणणारा हा राजा माणूस तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। 13 रन स्कोर कार्ड के ऊपर बेहतरीन शुरुआत भिंगार की ओर से। इस पार जड़ में डाला था रत्नदीप चौधरी, जबरदस्त गेंदबाज है। कम उम्र में रोहित इस खिलाड़ी ने अपनी जगह बनाई है टेनिस क्रिकेट में, फिर व्यावसायिक क्रिकेट हो या तालुका आपके कौन सी भी क्रिकेट हो, हमेशा इस खिलाड़ी की वर्णी लगाई जाती है। और रायगढ़ प्रीमियर लीग में हाई फाई पर विकेट लेने वाला पहला गेंदबाज बना था वो है रत्नदीप चौधरी। जबरदस्त पेस है इनके पास, लेकिन इसे कौन भूलेगा, पिछले साल 2 में 12 चाहिए थे, 2 छक्के दागे थे और सीधा क्वालिफाई हुई थी सुपर 6 में। इस बार कैच हिट की मांग की है, मिड ऑफ पे खिलाड़ी मौजूद है, क्या ये विकेट? जी हां जरूर मिलेगा, बल्लेबाज आउट, विकेट नंबर 3, बैक टू द डगआउट। बिल्डिंग सोसाइटी के रहीवासी संजू साहब, इनका आगमन हो चुका है, जो हमेशा वाजे टीम को जिनके द्वारा पैक किया जाता है। संजू साहब आपका स्वागत करेंगे। अरियन सोसाइटी के रहीवासी है दोस्तों, आज बहुत सारे ये बड़े बड़े टावर कॉपरों में नजर आ रहे हैं ना, वहां पर हमारे रहीवासी है वो रोशन पाटिल और रोहित पाटिल, इनके ऊपर ये प्यार है उनका, और ये हमेशा हर साल ये टूर्नामेंट आपके सामने आती है और उनकी उपस्थिति हमेशा देखने को मिलती है। संजू भाई स्वागत है, और शायद उनके ओर से वाजी टीम को हमेशा पैक किया जाता है। आइए मंच के ऊपर रोशन शेठ पाटिल, रोहित शेठ पाटिल और राकेश शेठ पाटिल, इनकी ओर से आपका स्वागत है। 13 के ऊपर 3, 22 गेंदों में 21 की जरूरत है। अभी दोस्तों आपने देखा कि जिस तरीके से टेम्बोड़े की अधीरा आराध्य नाइट टूर्नामेंट हुई थी, वह नाइट टूर्नामेंट में गौरी स्पोर्ट्स गावदेवी वलवली टीम ने शानदार प्रदर्शन दिखा और एक ट्रॉफी अपने घर पर लेकर गई थी। खान रोड लाइंस के ओनर मिस्टर मटालू सेठ खान, 13 ट्रेलर के मालिक, जिनके ओर से हमेशा इस टीम को भी पैक किया जाता है, वो भी यूट्यूब के जरिए मैच का आनंद ले रहे हैं। मटालू सेठ आपका भी स्वागत। सच्चा योद्धा वही है जो घावों से नहीं, अपने जीत के प्यास से हमेशा प्रेरित होता है। तुम्हारी कोशिश उन बीजों की तरह है जो वक्त के साथ अपना आकार बदलती है, और वही कोशिश करनी पड़ेगी इस मैदान के ऊपर। कहते हैं कि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लेकिन उसके लिए भी आपको पसीना बहाना पड़ेगा, क्योंकि हाथों के लकीरों में अपना भाग्य ढूंढने से बजाय माथे के पसीने में अपना भाग्य हमेशा ढूंढो। शॉट पिच लाइन की बॉल पावर पे है, कमाल का ये स्ट्रोक, बैकफुट पॉइंट और पॉइंट के बीच में से गैप ढूंढ कर निकाला, गेंद डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ, मच नीडेड बाउंड्री। ये खिलाड़ी 3 साल इंजूर था जब पांव की इंजरी हुई थी, और रोहित जब इसने शुरुआत की थी ना गौरी स्पोर्ट्स नेवाली के टूर्नामेंट में इस सीजन में, तो उसके गेंद के ऊपर एक भी नहीं लगी थी, बल्ले के ऊपर 7 गेंदें डॉट करी थी इस खिलाड़ी ने, इतना आउट ऑफ फॉर्म में चला। लेकिन आज देखिए शायद ये ग्राउंड उनके लिए लकी होगा, ये भिंगार के लिए, और ये आते उन्होंने 400 के स्ट्राइक रेट से शुरुआत इस बार जड़ में डालने का प्रयास किया था। मिड विकेट का खिलाड़ी दूर से आता हुआ रुकेंगे, फील्ड करेंगे। और भिंगार की बात करेंगे तो निश्चित तौर पर किरण पाटिल इस टीम के बहुत ही जबरदस्त फैन है दोस्तों, और हमेशा इस टीम के लिए जिनका जबरदस्त योगदान दिया जाता है, क्योंकि दूध पापेश्वर में परमानेंट जॉब करते हैं और काफी जबरदस्त फैन के तौर पर जाने जाते हैं। रत्नदीप चौधरी
किरण पाटिल और हमारे डॉक्टर संकेत कोंडी की बात करेंगे। मुझे तो पहले दोनों भाई भाई लगते थे, लेकिन पता चला कि संकेत डॉक्टर है और किरण निश्चित तौर पर एक अच्छे बिजनेसमैन में। रत्नदीप चौधरी फिर से एक बार तैयार, फुल टॉस बॉल, चलिए ऑन साइड में मोड़ने का प्रयास किया है, डीप लॉन्ग ऑन में वहां पर फील्डर मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे मात्र केवल 1 रन। जानती यहां पर भिंगार टीम कि मुकाबला उनके हाथ में आ चुका है, इसकी वजह से सिंगल डबल लेकर पारी को आगे लेकर जा रहे। 20 गेंदे और चाहिए 19 गेंदे और चाहिए 15 रनों की जरूरत। नेक्स्ट मैच दोस्तों कहीं मत जाइए, दिल थाम करिए मैच को देखिए। स्कायरा 11 हेडवुड ने आकर्षक मात्र शिरोडन जिन्होंने इस टीम को पैक किया और एक तरफ जीतू 11 जय हनुमान मेरी टीम खेलेगी। और फ्लाइंग स्लीक में जरूर ये गेंद गई थी, लेकिन फर्स्ट स्लिप पे जो खिलाड़ी था जो जरूर पहुंचा था वहां तक, लेकिन गेंद थोड़ी आगे गिरी। इसी के साथ ओवर की समाप्ति, टारगेट है 34 रनों का, प्रति ओवर यहां पर 10 बन रहे हैं, 18 में चाहिए अब 14। फोर्टी प्लस खिलाड़ी है दोस्तों। शेर बूढ़ा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मांस ही खाता है। और क्या कमाल के उन्होंने वहां पर सिंगल निकालकर, जब 2 में 7 चाहिए थे, सिंगल निकाला और वहां पर मुकाबला जीता। और फिर एक फाइट यहां पर उसी का जलवा लेकर स्कायरा 11 हेडवुड ने टीम जीतू 11 जय हनुमान नेरे के खिलाफ। कप्तान ने कहा था हेडवुड ने के फाइट होगा, मजा होगा, दोनों टीमें फ्रेंडली है, मैदान के अंदर भले शत्रु है लेकिन मैदान के बाहर वो मित्र है। ये क्रिकेट का वसूल है दोस्तों, यही क्रिकेट। और आज हमारा ये ग्रामीण क्रिकेट देख सकते हैं, राजेश शेठ कातारा और आकाश शेठ कातारा इन्होंने इस टीम को स्पॉन्सरशिप की गई है, जहां पर उनके टी शर्ट देख सकते हैं गौरी स्पोर्ट्स गांवदेवी वलवली टीम के लिए। फुल टॉस बॉल, लीडिंग एज, हवा में गेंद, विकेट कीपर गेंद के नीचे मुकेश, और ये रिले कैच, दूसरे खिलाड़ी वहां पर मौजूद हुए और ये छोटा पॉकेट था मेरे ख्याल से, बढ़िया कैच पकड़ी, बैट्समैन आउट। और निश्चित तौर पर 20 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अब जीतने के लिए जरूरत है टोटल 34 की, यानी कि सिर्फ और सिर्फ 14 रन चाहिए। सिर्फ नहीं कहेंगे, 4 विकेटें गई है मैदान से बाहर, विकेट लेने में लगातार कामयाब होते हैं वहां पर गौरी स्पोर्ट्स गांवदेवी वलवली टीम के गेंदबाज, तो मुकाबला बना सकते हैं। पिछले साल का पाले बुद्रुक के मैदान के ऊपर जो नाइट टूर्नामेंट खेली गई थी रोहित, गोटिवली और बामन डोंगरी के बीच में, जहां पर लग रहा था गोटिवली टीम को वो मुकाबला जीतेगी, 12 में चाहिए थे 7 रन और वहां से गेम पलटा और बामन डोंगरी टीम ने हाई वोल्टेज वो मुकाबला जीता। ऐसे कई नमूने हैं डॉक्टर संकेत कोंडे क्रिकेट में। और अच्छी बात है कि हमारे डॉक्टर के संकेत की भी शादी जम चुकी है। 18 तारीख या 19 तारीख को कुछ तारीख शायद बिल्कुल यहां पर जरूर हम बताएंगे। जबरदस्त क्रिकेटर है दोस्तों, बाएं हाथ के बल्लेबाज है ना संकेत, लेफ्टी बल्लेबाज, आरंभिक बल्लेबाज के तौर पर जाना जाता है दोस्तों। शॉट अच्छा है, ये महाबली है, विनायक आते ही ठोका है, बहुत बड़ा हिट सीधा लॉन्ग ऑफ के ऊपर से, दमदार 6 रन। और 8 रनों की जरूरत। देखिए जीतने वाली टीम कहीं मत जाइए, और नेरे और हेडुटने के बीच जो मैच होगा उसमें से जो जीतेगा उसके खिलाफ खेलेगा, यानी कि विनर्स वर्सेस विनर्स मैच होगा। ये छोटा टाइगर देख सकते हैं दोस्तों, अमर फड़के, ये भी 6 महीने दूध पापेश्वर, फिर 6 महीने दूसरा कंपनी। अच्छा, ये क्रिकेट उनके लिए वो कंपनी काफी लकी, और ये सभी कृपा है जो ये धर्मेंद्र घोगरे की कृपा है। लगभग 50 नहीं 100 के अधिक कर्मचारी वहां पर होंगे। चलिए मई महीना खत्म हो उसमें हम भी है, टेंशन मत ले लो, मई महीना खत्म होने के बाद तुरंत ज्वाइन कर लो। फिर गणपति दिवाली नवंबर महीने में क्रिकेट चालू, फिर वहां पर ब्रेक। अच्छी बात है। तो चलिए बिल्कुल यहां पर 26 बने स्कोर कार्ड के ऊपर। पंकज उनका भी स्वागत करेंगे, नेरेपाड़ा के। व्हाइट बॉल का इशारा सैंडी पालकर, जबरदस्त अंपायर जाने जाते हैं दोस्तों। वाइब्रेशन अंपायर
लेकिन उनके दोस्त शैलेश पाटिल के भाई नीलेश पाटिल उनका इंतजार कर रहे हैं। सैंडी पालकर के परम मित्र है कोपरली गांव के। तो यहां पर 27 बने स्कोर कार्ड के ऊपर, 4 विकेटों के नुकसान के ऊपर 16 गेंदों में जीतने के लिए चाहिए अभी भी सिर्फ और सिर्फ 7 रनों की जरूरत। अच्छी गेंदबाजी। चलिए, इससे पहले वो अगर छक्का ना आता तो कहीं ना कहीं थोड़े से रन रह सकते थे। 15 में चाहिए और 4 गेंदें मेरे ख्याल से इस ओवर की 3 गेंदें समाप्त हो चुकी है और 7 रनों की अभी भी आवश्यकता है। प्रयास कर रहे मनीष पाटिल। प्रमोद अगर बात करेंगे मात्रे, इनके सुपुत्र सुयोग मात्रे भी काफी बढ़िया गेंदबाजी कर लेते हैं, लेकिन इस बार मनीष के ऊपर भरोसा दिखाए कप्तान ने। इस बार भी अच्छी गेंद, इस बार भी बेहतरीन गेंद। हमारे सुप्रसिद्ध उद्योजक बाबू मांडे और पैकर के तौर पर जिन्हें कहा जाता है, वो तलेगावाड़ी से मैच का आनंद लेते हुए बाबू मांडे आपका स्वागत करेंगे इस आमदार ट्रॉफी में और शुभकामनाएं उनके ओर से आते हुए। टेम्बिली टीम को हमेशा पैक करते रहते हैं, बड़ी बड़ी टीमों को, चाहे पाली टीम हो फिर भिंगार टीम हो, हमेशा टीमों को योगदान देते हैं। बाबू मांडे आपका स्वागत करेंगे। बॉल तैयार, सॉफ्ट हैंड से खेला हुआ स्ट्रोक, मिड ऑन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। डीप लॉन्गर में आकर गेंद को उठाए, दूसरे की कोशिश और लगभग यहां पर दूसरा रन पूरा कर चुके हैं। हल्की से अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन 2 रन तेजी के साथ पूरे किए। आज गौरी स्पोर्ट्स गांवदेवी वलवली टीम के रन नहीं बने दोस्तों, 34 बने थे। कम से कम 50 तक अगर जाती तो फाइटिंग टोटल खड़ा कर सकती थी। देखिए, जब संकेत जो हमने डे नाइट फॉर्मेट में एक मुकाबला देखा, केवाली के खिलाफ 68 रनों का टारगेट रखा था और केवाली टीम ने भी लगभग वहां पर 50 से अधिक रन बनाए थे, लेकिन जैसे ही रात्रि में मुकाबला खेलना चालू किया, फिर विनर्स वर्सेस विनर्स, सिर्फ वहां 4 ओवर में 32 बने और ये मैच भी आप देख सकते हैं लो स्कोर का, यानी कि साफ पता चल रहा है ठंड जो है बढ़ रही है, ड्यू फैक्टर रोल कर रहा है। शायद उठा लिया है बड़ा शॉट, लेकिन काफी ऊंचाई तक गई है गेंद, फील्डर गेंद के नीचे, कोई चूक नहीं, बैट्समैन हो गया आउट। तीसरी ओवर की आखिरी गेंद के ऊपर मिलेगी सफलता और इसी के साथ 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है फिलहाल 29, 5 विकेट के नुकसान के ऊपर जीतने के लिए 12 गेंदे और चाहिए 5 रन। तरी इथे मान्यवरांचं आगमन होत आहे। नेरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय सुनील दादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। गावदेवी क्रिकेट संघ कोपरली यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। ले लीजिए। ये मेरे गाने के ऊपर भिंगार टीम का खिलाड़ी मुंडी हिला रहा है, उसके लिए तुम्हारा भी स्वागत और साथ ही साथ नितिन डीजे तुम्हारा भी स्वागत। सभी का गाना बजा, हमारा भी बजा, थोड़ी देर बाद मिलो, तुम्हारी भी हम सेवा करेंगे। धर्मेंद्र घोगरे खुश है, टीम के अनुभवी खिलाड़ी है दोस्तों, पिछले साल का बाइकर मैन, मेरे ख्याल से देवेंद्र शायद टीम में नहीं नजर आ रहे। पिछले साल बाइक ली थी दोस्तों इस खिलाड़ी ने, फिर कई खिलाड़ी अनुपस्थित रहते हैं, ये बहुत दुख की बात होती है। लेकिन धर्मेंद्र ऐसे है ना दोस्तों कि जब एक बार उनकी एंट्री हो जाए वो फिर जरूर आते हैं। लेकिन देवेंद्र पिछले साल के बाइकर मैन थे, उन्हें भी शायद थोड़े लेट हुआ आने के लिए, लेकिन नेक्स्ट मैच शायद वो नजर आएंगे। वो इनसाइड आउट, कमाल की टाइमिंग, लाजवाब स्ट्रोक है और ये मैच विनिंग 6। इसी के साथ यह मुकाबला जीता टीम करतेश्वर मोटे भिंगार। हार्दिक हार्दिक अभिनंदन गौरी स्पोर्ट्स गावदेवी वलवली। त्याने बात केले तो प्रतीक घोगरे ठरला सामन्याचा सामनावीर। सन्माननीय जयदास मुकादम साहेबांनी प्रशांत चोरगे, प्रशांत या आपण जयदादा या आपल्या शुभ हस्ते इथे सामनावीर किताब इथे दिला जाणार आहे। प्रतीक घोगरे ठरतो या सामन्याचा हिरो। प्रतीक या, आमचे निश्चित स्वरूपात आजचे प्रमुख पाहुणे आपण इथे पाहतो। आमचे जयदादा आहेत, प्रशांत आहेत, खऱ्या अर्थाने जावई परिवार रमेश शेठ पाटील साहेबांचे ते जावई परिवार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते प्रतीकचा सामनावीर या किताबाने इथे गौरव केला जाणार आहे। प्रतीक याचे आपण
इमिजिएटली बघा. आणि कर्तेश्वर क्रिकेट संघ मोठे भिंगार आपण मैदानाच्या बाहेर थांबायचे आहे. स्पर्धेची नियमावली आहे. पहिला सामना विजेता विपक्ष दुसरा सामना विजेता.